नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहूयात महत्त्वाची बातमी। पिस्तूलचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या मोक्का गुन्ह्यातील 2 फरार आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट 4 पथकाने अटक केली आहे। संतोष सुरेश भालेराव आणि आकाश उर्फ आकी संतोष देवकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। वरिष्ठांच्या आदेशानुसार गंभीर गुन्हे तसेच मोक्का प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती। त्या अंतर्गत 7 मार्च 2026 रोजी युनिट 4 गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांनी पथकाला आवश्यक सूचना दिल्या होत्या। गुन्हे प्रतिबंधक गस्ती दरम्यान पोलीस अंमलदार अजय गायकवाड आणि वैभव रणपिसे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संतोष भालेराव आकुर्डी येथील रमाईनगर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले। तसेच दुसऱ्या कारवाईत पोलीस अंमलदार विशाल इथापे आणि नागेश सिंग कुवर यांना मिळालेल्या माहितीवरून आकाश उर्फ आकी देवकर हा औंध येथील इंदिरा वसाहत परिसरात येणार असल्याचं समजतंय। त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला अटक केली। चौकशी दोन्ही आरोपी चतुर्शिंगी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 469/2024 मध्ये कलम 397, 364 अ, 506 तसेच शस्त्र कायदा आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का अंतर्गत वॉन्टेड असल्याचं समोर आलंय। पुढील कारवाईसाठी दोन्ही आरोपींना चतुर्शिंगी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।